रेडगर विपक्ष दुंद्रे असा सामना झाला होता. आणि मॅन ऑफ दी मॅचचे हकदार 6 चेंडूंमध्ये 15 धावा केल्या ते अशोक ठरलेत मॅन ऑफ दी मॅच. चला या मॅन ऑफ दी मॅचचं पारितोषिक दिलं जाईल अशोक यांना. या पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये टॉस खांदा टीमने जिंकलाय. चला 1 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग लगेच सजवून घ्या, जास्त वेळ वाया घालवू नका. गोलंदाजी मार्क वरती रुपेश भोपी पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती फलंदाज संदीप राजे, तर नॉन स्ट्राईक एंड वरती कन्हैया यांना आपण पाहतोय. सामना सुरू, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, गेम ऑन. रुपेश भोपी तयार. या संघामधून जिंकणारा संघ बक्षिसात पात्र संघ असणार आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू अगदी वेगवान चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. रुपेश भोपी यांचा निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळतंय. पहिला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा रुपेश भोपी तयार. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. समोर संदीप राजे. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु वारंवार ज्या खेळाडूला आपण पाहतोय अगदी चेंडू आणि फलीचा संपर्क देखील झाला नाही आहे. लगातार 2 चेंडूंवरती 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. रुपेश भोपी पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र हलक्या हातानं हा चेंडू खेळून काढलाय. 1 धाव. सहज गत्यापूर्ण एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागले ते 1 धाव. एका ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 धावा एका ओव्हरमध्ये बनवाव्या लागतील. रुपेश भोपी अगदी जबरदस्त गोलंदाजी करतायत. आपण जर विचार केला तर या चेंडूवरती शॉर्ट पिच चेंडू नक्कीच पाहायला मिळाला होता. खेळाडू आहेत तिथं, परंतु 1 बाउन्स क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतील. धावा धावफलकावरती लागल्या त्या 3 धावा. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज कन्हैया यांचा. आणि या चेंडूवरती 1 धाव नक्कीच मिळेल. 2 धावा टोटल धावा झाल्या त्या 3 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस बॅटची कडा, क्षेत्ररक्षक तिथं आहेत. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कन्हैया डेंजर एंडवरती पाहायला मिळतील. 2 धावा पूर्ण. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावा धावफलकावरती. अगदी आमच्या स्कोररचा विचार केला तर डोळ्यामध्ये तेल घालून स्कोरिंग करतायत ते. कारण पुन्हा एकदा पुढचा चेंडू 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. या षटकामधील शेवटचा चेंडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 पूर्ण. कदाचित तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, परंतु नाही आहे. 2 धावा पूर्ण. टोटल धावा झाल्या त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 आणि 8 धावांचं टार्गेट आहे ते रेडगर या संघासमोर. चला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल अशोक यांना. याच्यानंतर दुंद्रे आणि मोठा खांदा हा सामना असेल. आठ धाबांची नक्कीच गरज आहे. आपण पाहतोय तलोजे मजकूर विपक्ष रेडगर असा सामना, ज्यामध्ये तलोजे मजकूर संघाने 7 धावा बनवल्यात. 8 धावांचं टार्गेट ठेवलंय ते रेडगर 40+ या संघासमोर. चला बॅट्समन लगेच रेडी राहा. आणि नेक्स्ट मॅचसाठी देखील आपण सज्ज राहायचं.
मोठा खांदा आणि दुंदरे. मोठा खांदा संघानं टॉस जिंकलाय. डिसिजन दुंदरे नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावांची गरज आहे एका षटकामध्ये. चला फलंदाज पाठवा रेडगर टीम. दशरथ भोपी आणि उमेश भोपी ते फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बालू भोईर. बालू भोईर गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडूंमध्ये बालू भोईर यांना 8 धावा वाचवायच्या आहेत. तर दशरथ भोपी आणि उमेश भोपी यांना 8 धावा बनवायच्या आहेत. चला गोलंदाज बालू भोईर म्हणजे रोहित भोईर गोलंदाजी मार्क वरती आहेत. स्ट्राईक एंड वरती दशरथ भोपी. सामना सुरू. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चौकार. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. दशरथ भोईर यांच्या चेंडूमध्ये पहिल्याच चेंडूवरती चौकार पाहायला मिळते बॅटमधून. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. चला गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र वाईटचा इशारा आलाय पंचांचा. 5 धावा धावफलकावरती झाल्यात. रिव्ह्यू. चला चेक करूया आपण. चेक करतोय थांबा. वाईट 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 चेंडू. धावा झाल्या त्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतात रोहित भोईर. इथून मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सामना जरी एका षटकाचा असला तरी तुम्हाला या मॅच मध्ये नक्कीच निर्धाव चेंडू फेकावे लागतील. 4 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे आणि असे सामने नेहमी हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. परंतु इथं कुठेतरी जर आपण विचार केला तर तलोजे मजकूर संघ मला वाटते थोडासा कमी इथं पाहायला मिळतं. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. रोहित भोईर प्रेशरमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. इथून मात्र कॅप खाली पडली. थर्ड अंपायर पुन्हा एकदा. चला थर्ड अंपायर चेक करा.
आउट, फलंदाज बाद. उमेश भोपी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयवंत पाटील. जयवंत पाटील जयवंत पाटील नवीन बॅट्समन. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धाब्याची गरज. चांगला फटका, एक धाव तर नक्कीच पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथं केला जाईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि रन आउट. अजून एक फलंदाज बाद. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र हा सामना आता 2 चेंडू आणि 2 धावेवरती पोहोचलाय. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जगदीश भोपी. 2 चेंडू 2 धावा. हा सामना नक्कीच वाटतोय तेवढा सोपा नाही आहे. 40+ खेळाडू यांना माहिती आहे, गेली कित्येक वर्ष असे सामने आपल्या टीमला त्याने जिंकून दिलेत. कित्येक सामन्याच्या आपल्या हातामधून देखील गेले असतील, परंतु या मैदानावरती आता 2 चेंडूंमध्ये 2 धावा बनवल्या जातील का, हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर अगदी येणाऱ्या 2 चेंडूंमध्येच आपल्याला समजेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, याकडे देखील तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. दशरथ भोपी 3 चेंडूंमध्ये 4 धावा बनवल्यात आणि जगदीश भोपी जे आत्ताच जे स्ट्राईकवरती आहेत. अगदी हाय व्होल्टेज सामना सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहित भोईर तयार. थंडीचं वातावरण. इथून मात्र एका धावेसाठी निघाले आणि 1 धाव पूर्ण. आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. क्रिकेटमधील सर्वात महागडं समीकरण कुठलं असेल फलंदाजासाठी, तर एका चेंडूवरती 1 धाव. आणि नक्की ज्या वेळेस एका चेंडूवरती 1 धाव येते, त्यावेळेस किती मोठा फलंदाज असो, त्यांना दबाव आणि प्रेशरमध्ये तुम्ही नक्कीच पाहता. वेल वाया घालवू नका. चला टीम तलोचे मजकूर, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. इथं फलंदाजाची आज परीक्षा आहे. अगदी वयाच्या 40 नंतर देखील परीक्षा फलंदाज देत असताना पाहायला मिळतात. अशा वेळेस कित्येक असे भले भले फलंदाज चेंडू निर्धाव घालत असताना आम्ही पाहिलेत, परंतु या मैदानावरती एका चेंडूवरती 1 धाव बनवू शकतील का दशरथ भोपी हे पाहायला मिळेल. एक चेंडू आणि 1 धावेची गरज. गोलंदाज तयार. चला एका चेंडूवरती 1 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षक बघा, अगदी सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक पिचच्या समोर पाहायला मिळतात. गोलंदाज रोहित तयार आहेत. एका चेंडूवरती 1 धावेची गरज आणि तिथं मिसफील्ड आणि हा सामना जिंकला तो म्हणजे रिडगर. रिडगर या संघानं हा सामना जिंकला. चला नेक्स्ट मॅच दुंदरे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल तो म्हणजे हॅलो हॅलो